पुढल्या बातमीकडे मुंबईत आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांची धमकी प्रकरण आणि या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे। कारवाईची धमकी देणाऱ्या पोलिसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, धमकी देणारा पोलीस पवन सांगळे सायन पोलीस ठाण्यात चालक आहे। ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकवण्याची कथित धमकी दिल्याची घटना आहे। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे। काँग्रेसकडून मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवालही उपस्थित करण्यात येतोय। धमकी देणाऱ्या त्या पोलिसाचं अखेर निलंबन करण्यात आलेलं आहे। काय म्हटलं होतं या पोलिसाने पुन्हा एकदा आपण ऐकूया, ज्यावर विरोधकांनी संताप व्यक्त केलाय। कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा किधर में। अरे नहीं नहीं हाँ, नहीं, फिर गया क्या, जिंदगी गया। अरे नो सर, जामीन। वो तो सर वो तो और ही खराब। तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए। नहीं नहीं नहीं, कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं, फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा किधर में। अरे नहीं नहीं हाँ, फिर नहीं, गया क्या, जिंदगी गया। अरे नो सर, जामीन। वो तो सर वो तो और ही खराब। तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। मैं तो मालूम पड़ा कि फिर घूम के आ गए। नहीं नहीं नहीं, कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 नहीं, असं वक्तव्य करणाऱ्या त्या पोलिसाचं निलंबन करण्यात आलेलं आहे, ज्यावरून विरोधकांनी देखील सवाल उपस्थित केलेला होता। कारवाईची धमकी देण्यात आलेली होती। ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देण्यात आलेली होती। त्या पोलिसाचं आता निलंबन करण्यात आलेलं आहे। पवन सांगळे असं या पोलिसाचं नाव आहे। सायन पोलीस ठाण्यामध्ये पवन सांगळे चालक म्हणून आहे। ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची कथित धमकी देणारा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ताबडतोब पवन सांगळेचं निलंबन, ज्यावरून राज ठाकरे यांनी देखील संताप व्यक्त केलेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।